आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने आई गावदेवी चषक 2024 स्पर्धेमध्ये आणि जाऊया प्रेझेंटेशनसाठी आमचे युवराज माळी सर यांच्याकडे आणि पाहुण्यांना जास्त वेळ आपण वाट नाही पाहायला लावणार आहोत। त्वरित आपण या ठिकाणी हा सुरू करीत आहोत या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा। खूप खूप धन्यवाद। आपण सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे जाऊया। फायनल मॅच मध्ये विकी भोईर ठरलाय शेवटच्या मॅचचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच। तत्पूर्वी आपण ज्या ज्या घटकांनी या संपूर्ण स्पर्धेला बहुमूल्य योगदान दिलं त्या सर्वांचा शुभ सन्मान करूया। सर्वप्रथम आमचे ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी अमनजी सिंग यांनी खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली, तर अमनजी सिंग यांचा आपण शुभ सन्मान करतोय। अमन या आपण मुख्य मंचावर आपल्या। यस अमन या आपण। अमन सिंग यस येत आहेत, तर त्यांचा शुभ सन्मान आपण करूया आमच्या मुख्य मंचावर। प्रतीक भोईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय। ऑफिशियल पंचांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली। त्यानंतर गुणलेखक निखिलजी ठाकूर यांनी या संपूर्ण दिवसभरामध्ये खूप चांगलं गुणसंख्या लेखन केलं, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया। या निखिलजी ठाकूर। प्रदीपजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय। खूप चांगले गुणसंख्या लेखन। त्यानंतर आमचे यूट्यूब लाईव्ह क्रिक लाईव्ह ज्यांनी खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं केलं, सचिनजी मुंडे यांनी टीम, तर त्यांनी हा सन्मान घ्यायचा। आम्ही विनंती करू सुजलला की सुजल यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे। दीपकजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण करतो त्यांचा शुभ सन्मान। आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकी भोईर, आपण त्यांना करूया सन्मानित। आम्ही सन्माननीय महेंद्रजी नाईक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विकी भोईरचा सन्मान करावा सामनावीराचा पुरस्कार देऊन। त्यानंतर बिपिनजी म्हात्रे आणि विद्याधरजी म्हात्रे दादा या दोघांचा आपण करूया शुभ सन्मान। या संपूर्ण स्पर्धेमध्ये मंडप डेकोरेटर्स म्हणून ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, आम्ही महेंद्रजी नाईक साहेबांनाच विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचा सन्मान करावा। अगदी 10 मिनिटांमध्ये आपण पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत। पाहुण्यांचा जास्त वेळ आपण घेणार नाही। त्यानंतर आज संपूर्ण दिवसभरामध्ये मायक्रोफोनवर ज्यांनी आम्हाला खूप सुंदर साथ दिली आणि आपल्या आवाजाच्या जोरावर आपल्या मधुर वाणीच्या जोरावर सामन्यामध्ये मात्र रंगत आणली अशा हर्षद सरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। मी सन्माननीय आदित्य पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हर्षद सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करावा। आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे नवी मुंबई विभाग प्रमुख या नात्याने मात्र सर्व समालोचकांना सोबत नेण्याचं काम आणि प्रत्येक प्रत्येकाच्या समालोचनाकडे मात्र यथोचित मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व हर्षद मडवी यांचा मात्र शुभ सन्मान आपण करतोय।
तसेच आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांच्या माध्यमातून एक अतिशय सुस्पष्ट आणि जबरदस्त मराठी समालोचन आपल्या सर्वांना ऐकायला मिळालं आणि आज या स्पर्धेमध्ये ऑफिशियल समालोचकाची भूमिका ज्यांनी निभावली आमचे साथी समालोचक आणि रायगड समालोचक असोसिएशन सदस्य अर्थातच आमचे मित्र युवराज माळी सर यांचा शुभ सन्मान आज आपण या ठिकाणी आतिश पाटील यांना मी विनंती करणार आहोत की आपले शुभ हस्ते युवराज माळी सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. एक अतिशय गोड आवाज आहे त्या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामधून आज मोठ्या स्पर्धांमध्ये भरारी घेताना हा आवाज आपल्याला पाहायला मिळतो. आज नवी मुंबईतून पनवेल रायगडमध्ये देखील या आवाजाची चर्चा आता व्हायला लागली. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया आणि पुढची पुन्हा एकदा जबाबदारी युवराज यांच्याकडे. तसेच आमचे आज संपूर्ण दिवसभरामध्ये आदित्य वाघमारे ज्यांनी मात्र बॉल बायची भूमिका, त्याचबरोबर सोनू मडवी यांचंही आपण या ठिकाणी करूया सन्मान. त्यांनी भरपूर मेहनत घेतली कारण प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार आज मैदानात पुन्हा येण्याची जबाबदारी ही याच दोघांनी घेतली. तसेच हेमंत यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. आणि जाऊया आपण मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. आम्ही सर्वप्रथम त्यांचा सन्मान करूया ज्यांची ज्यांची नावं या ठिकाणी पुकारली. आम्ही महेंद्रजी नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या सर्वांचा सन्मान करावा ज्यांनी संपूर्ण दिवसभर बहुमूल्य योगदान या स्पर्धेला दिलं. आदित्य वाघमारे, त्यानंतर हेमंत, त्यानंतर अहमद भाई त्यांचाही आपण शुभ सन्मान करणार आहोत. कारण दारावी गावची कोणती स्पर्धा म्हटली की सर्वांचं बहुमूल्य योगदान असतं. मग ते चेंडू वेळेवर आतमध्ये पोहोचणं असेल, त्यानंतर अहमद भाई आपणही या. दादा अजून एक सन्मान आहे कारण आपले दारावे गावचे सर्व मंडळी आहेत आणि त्यांचं सर्वांचं आपल्याला सहकार्य लाभतंय. त्यानंतर आपण जाऊया मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांनी 4 कॅचेस पकडल्या संपूर्ण क्रीडांमध्ये आणि धावा देखील वाचवल्या असा कुशल 11 जयगणेश सारस्वती टीमचा चंदन तलवार ठरलाय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेला. आम्ही साऊल अण्णा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण चंदनजी तलवार यांचा मात्र सन्मान करावा. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील जोरदार टाळ्या चंदन तलवारसाठी झाल्या पाहिजेत. 4 कॅचेस संपूर्ण मॅच मध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि साऊल अण्णा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतला आम्ही सन्माननीय कुणालजी निर्भवणे साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार प्रदान करावा. 5 विकेट्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये मिळवत सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो सारस्वती टीमचा विराज तांडेल. अप्रतिम अशी गोलंदाजी एका मॅच मध्ये मेडन विकेट षटक देखील त्याने टाकण्याचा कारनामा या ठिकाणी केला असा विराज तांडेल ठरला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याच्या बॅटमधनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये 49 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मी आदित्य पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज विकी भोईर ठरलाय या स्पर्धेतील. अप्रतिम अशी खरी. खरं तर त्याची बॉलिंग खूप प्रखर आहे. बॉलिंगसाठी तो जाणला जातो, मात्र बॅटिंगही तितक्याच ताकदीने करतो, तितक्याच प्रभावशाली तो करतो असा विकी भोईर सर्वोत्कृष्ट फलंदाज. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू अर्थातच बालिकावीर, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, प्लेयर ऑफ द सिरीज, ज्याच्या बॅटमधनं 75 धावा आल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेटही ज्याच्या नावावर आहे असा दारावे गावचा भावेश नाईक ठरलाय
मालिकावीर, तर आम्ही कामेश नाईक यांना विनंती करू. त्यांचे बंधू कामेश नाईक, खरं तर आम्ही महेंद्रजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर साऊल अण्णा यांच्याकडून बॅग आहे. कामेश टूअर बॅग देखील आहे. भावेश नाईक आज काही कारणास्तव उपस्थित नाही आहे मात्र प्रेझेंटेशन साठी, तो ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि त्यानंतर जाऊया सांघिक पारितोषिकाकडे. द्वितीय पारितोषिक कुशल 11 जय गणेश सारसुळे. आम्ही कुणालजी निर्भावणे साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करावं. कुणालजी निर्भावणे आपण पाहतोय शिवसेना शाखा प्रमुख, या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी हे सर्व ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत केल्या, त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कुशल 11 जय गणेश सारसुळे टीमला. खरं तर अप्रतिम अशी कामगिरी आज संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची राहिली आणि खूप चांगला खेळ त्यांनी मात्र केला आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणि नक्कीच सर्वांचं कौतुक या ठिकाणी मिळवलंय. कुशल 11 जय गणेश सारसोळी टीम अभिनंदन. आणि प्रथम पारितोषिक आम्ही सन्माननीय आतिश पाटील साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपला संघ, आपला घरचा संघ मच्छिंद्र स्मृती धारावे हा ठरलाय. आई गावदेवी चषक 2024चा या रबर बॉल क्रिकेटचा अंतिम विजेता. आणि नक्कीच कॅप्टन कूल सचिनजी नाईक ही ट्रॉफी स्वीकारतील. सन्माननीय आतिश सुनीलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या संपूर्ण टीम, आम्ही सर्व मान्यवरांना विनंती करू आपणही जॉईन व्हा. मच्छिंद्र स्मृती धारावे प्रथम क्रमांकाचा मानकरी या आई गावदेवी चषक 2024चा. आई गावदेवी माते की गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नक्कीच गणपतीचे वेध लागले सर्वांना. कदाचित ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची शेवटची स्पर्धा असावी या सीझनची, कारण पुढचा शनिवार रविवार नक्कीच तयारीसाठी लागेल, कारण 7 तारखेला गणरायाचं आगमन होतं. तर विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार, धारावे संघ, सारसोळे संघ सर्वांचं अभिनंदन. आमचे सर्व मान्यवर आदित्यजी पाटील, आतिशजी पाटील, कुणालजी निर्भावणे, महेंद्रजी नाईक साहेब सर्वांचा आम्ही, साऊल अण्णा सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. नजर चुकीने जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही आयोजकांच्या वतीने नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.